तर मित्रांनो हे बघा असं आहे बटरफ्लाय गार्डन जी लाईन लागलेली आहे. तर हे सर्व फिल्म सिटीमध्ये जाण्यासाठीच लाईन लागलेली आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये आतमध्ये आलेले आहे सर्व 1300 रुपये सर्व स्कूलचे वगैरे मिळलं आहे. आणि आता आपल्याला जातात तिकीट वगैरे काढायला. तर तिकीट घर तिकडे ठेवलेलं आहे. तिकीट काढायचं आहे आपल्याला. किती तिकीट आहे काय काय तर तिथं बघावं लागेल आता. कारण जर इथं जर रेस्टॉरंट वगैरे केलं किंवा रूम केलं आणि पूर्ण जर आपल्याला सुविधा पाहिजे असेल AC रेस्टॉरंट त्यानंतर स्पेशल जर VIP व्हिजिट द्यायची असेल तर आपल्याला 2,500 म्हणजे 2,500 रुपयाच्या जवळपास आपल्याला खर्च आहे. आणि त्याचे थोडेसे टॅक्सेस असतात ते पण टॅक्स पे करायला लागतात. आणि जर आपल्याला नॉर्मल जर जायचं असेल साध्या बसने नुसतं फिरण्यासाठी आणि फक्त व्हिजिट द्यायचं असेल तर आपल्याला जवळपास 1300 रुपये तिकीट आहे. म्हणजे असं सांगितलेलं अंदाजे. आणखी तिकीट काढायचं आहे. तिकीट काढायला जात आहे आम्ही. तिथं तुम्हाला दाखवतो तिकीट कोणत्या ठिकाणी जस्ट आपण एंट्री केलेली आहे. या ठिकाणाहून जे आहे ऑपोजिट साईडला इकडून एंट्री केलेली आहे. आणि या साईडला आपल्याला बसेस वगैरे लागतात. हे बस असं समजा की आपल्या इकडं बस स्टॉपच म्हणतो आपण याला असं हे स्थानक आहे. आणि इकडं आपल्याला आता तिकीट केलं जातं रामोजी. तर मित्रांनो बघा हे आहे फिल्म सिटी रामोजी तिकीट सेंटर. इथं आपण आलेलं आहे आणि तिकीट काढायचं आता आपल्याला. तिकीट काउंटर पॉश आहे पूर्ण. तिकीट काउंटर ड्रॉप अप पॉईंट वेटिंग एरिया बेबी इन्फॉर्मेशन डेस्क ATM ड्रिंकिंग वॉटर रेस्टॉरंट रूम 50 प्लस टॅक्स आहे. 350 रुपये असं तिकीट वगैरे लिहिलेलं आहे. स्टुडिओ पॅकेजेस चाइल्ड 1150 आणि अडल्ट 1350 तिकीट आहे. हा बघू शकता तुम्ही कशा प्रकारचं आहे तर स्टुडिओ स्कॅन बुक तिकीट. तर मित्रांनो बघा तिकीट काढलेलं आहे आम्ही आणि आता जायचं आहे आम्हाला आतमध्ये. तिकीट पावते तर आपण 1350 म्हटलं पण 1350 नाही तर त्यातनी आपल्याला टॅक्सेस पण लागतात. तर 1350 म्हणजे 1650 मध्ये गेलेलं आहे. 350 जवळपास टॅक्स लागलेला आहे. आणि अशा प्रकारचं तिकीट आहे. आपल्याला असं वाटतं की नेमकी काय पेपर आहे पण स्कॅन वगैरे केलेलं आहे. असं तिकीट करायचं आहे प्रत्येकाचं. 5 तिकीट काढलेलं आहे. 5 स्कॅनर आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला एंट्री भेटणार आहे. अडल्टचं आहे चाइल्डचं आहे. आपण सर्व अडल्ट असल्यामुळे सर्व अडल्टचं काढायला 1593 रुपये पडलेलं आपल्याला टॅक्स सर्व 1600 रुपये. आणि हे बघा अशा प्रकारचं आत्ताच थोडंसं इथं शूटिंग झालेली आहे कन्नड मूवीची. आणि आता जात आहे आपल्याला सरळ सरळ आतमध्ये. आज आपण तसं पहिल्यांदा आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काही माहिती नाही एवढं. आणि थोडंसं ट्रॅक करत आहे तर आपलं तिकीट वगैरे चेक झालेलं आहे. तिथं सर्व फाटलेलं आहे. आणि थोडंसं हा जो सिम्बल आहे आणि ते तिकीट भेटलेलं आहे. हा सिम्बल लावावं लागते आपल्याला. बरोबर बहुतेक बस बसलेले आहे. बघा हे सर्व काही आहे असं तयार केलेलं. जेवढं पाहिलं तेवढं कमीच आहे. तुम्हाला जे दाखवत आहे छोडं चहा कंटल बाकी झोपडी आहे छोटीशी कुटिया. तर मित्रांनो आपण आता सध्या आहे मेन गेटवरती. जसं बाहुबलीचं जे मेन गेट असते जेल जाण्याचं शूटिंग तर तिथंच आपलं वेलकम झालेलं आहे. तिथं वेलकमचं डान्स थोडंसं सॉन्ग झाला. आणि त्याच्यानंतर आपण आलेलो होतो आतमध्ये. तर आतमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी एक मेम दाखवला आपलं शूट कसं होते पिक्चरातनी कसं ॲक्शन केले जाते फाईट केलं जातं तर तो रोल दाखवला त्यांनी. तर बघा तुम्ही एक टेबल होता त्यावरती 2 जण बसलेले होते म्हणजे एक कपल. त्यानंतर त्या मित्र येतो आणि त्याला ते वाचवतो. अशा प्रकारचं शूट आहे ते. आणि त्यानंतर आपण आलं सेंट्रल जेलमध्ये जे आणि वीरो तुम्ही पाहिलाच असेल ते कैदी केलेले असतात. तर ते इथलं शूटिंग आहे त्या पिक्चरातली. असं पूर्ण सर्व जेल आहे पूर्ण इथं शूट झालेलं आहे सेंट्रल जेल. त्यानंतर बघू शकता 2-3 पिक्चर आहे. त्यानंतर आपलं आहे जे महाभारतातलं आहे कृष्णातलं मार्गदर्शन केलेलं तर ते तिथलं पण शूट घेतलेलं आपण थोडंसं कशा प्रकारची बैठक होती. आणि त्याच्यानंतर चाललं होतं आपलं चेन्नई लुंगी डान्सच्या ड्रेसवरचा डान्स होता. लुंगी डान्स या गाण्यावरती पूर्ण डान्स चालू होता. तर सर्वजणांनी पण त्याच्यावर डान्स केला थोडंसं. आणि बघा तुम्ही चेन्नई एक्सप्रेसमधली जी ट्रेन आहे कशा प्रकारची अशी शूटिंग आहे
तर बरेचसे जे ट्रेनचं शूट असतं तो इथं घेतलेला जाते. आणि हे ओरिजिनल ट्रेन नाही आहे, तर हे त्याला ट्रेनला चाका आहेत आणि त्या चाकावरती शूट केलं जातं. आपला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि तिथंच तो शूट घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर लगेच आपण थोडंसं तयार केले आणि लगेच आपण आलो होतो बाहुबलीच्या सेटवरती. बाहुबलीचा सेट असा आहे की त्यानं सर्व जे पिक्चराने दाखवलेलं तर जसं पार्ट पूर्ण मूर्त्या वगैरे सर्व एक पार्ट्स त्यातलं तयार केलेलं आहे आणि तसंच ते त्यांनी पिक्चरचं कॉपी केलेली आहे. हे बघा तुम्ही कशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. तर तिथं तर आपण बघितलं देवसेनेला कैद केलेला आहे, तिथं बाजूला बांधलेला आहे खांबाला आणि ते चक्रा वगैरे तिथं मारते. आणि त्याच्यानंतर देवसेनेचे जे कैद जेल आहे तर या जेलमध्ये तिला कैद केलं जातं. तर इथं बेड्या वगैरे दाखवल्या, तिथं साकड्या दाखवलेल्या सर्व. आणि त्यानंतर जे भल्लाड देवाला इथं अग्नी दिल्या जाते, म्हणजे शेवटी जाळलेलं जाते त्याला. तर अशा प्रकारचे तिथं अग्निदहनचं जे हे असते होम वगैरे ते हवन तिथं केलेलं असतो. आणि त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही एक आसन वगैरे केलेलं आहे, जसं महिष्मतीचं जे आसन आहे तर तसं आहे. आणि त्यानंतर इथं थोडंसं पाहिलं असेल तुम्ही आता बाहुबलीचा शूट. त्याच्यानंतर आपण आलो होतो त्या गॅलरी म्हणताच ना आपण त्याला म्हणू शकतो की एक सर्व मूर्त्याचं वगैरे ठेवलेलं होतं आणि तिथं आपण थोडंसं सामान वगैरे घेऊ शकतो. तर आपण त्याच्या प्रकारचं कसं शोकेसचं सामान होतं ते शोकेसचं सामान बघू शकता तुम्ही. इथून आपण घेऊ शकतो, छत्री घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जे लागलं ते पर्स वगैरे, आणि पावसाळ्यात जर लागलं तर ते वस्तू पण घेऊ शकतो. आणि चांगल्या डिझाईनबाज फ्रेम आहेत. फ्रेम एवढ्या आकर्षित करणाऱ्या होत्या की आपल्याला असं वाटते की ओरिजिनल आहे आणि घरी घेऊन जातं त्यासारखं ते फ्रेम होतं सर्व. कशा प्रकारच्या सर्व काही हत्ती, घोडे, छोटे छोटे कॅप सर्व काही असं दाखवण्याचं उक्त होतं. तर बघा तुम्ही इथं थोडंसं ते पुतळा पण दाखवला आहे त्यांनी आपल्या बाहुबलीचा, कशा प्रकारे उभारला जातो. तर पुतळ्याचं जे उभारणी करत होतं तर तेच हा पुतळा आहे जो अंगावरती पडत असतो आणि बाहुबली त्याला अंग्रेज बाहुबली त्याला ओढून घेतो आणि मग त्याचं नाव वगैरे. त्यानंतर आपण आलो होतो फॉरेन कंट्रीमध्ये, जसं की आपल्याला फॉरेन कंट्रीचा जे नजारा आहे तो इथं बघायला भेटतो. तसंच त्यांनी नजारा तयार केला, जसं की लंडन शूट आहे. तर जसं लंडनचं कंट्रीमधले शूट असतात त्याच प्रकारचे शूटिंग आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे बंगले पाहायला भेटतात इथं आणि इथं शूटिंग केलं जाते. आणि भारी असते खूप सारं पाहण्यासाठी बिल्डिंग वगैरे. तर लगेच आपण तिथून निघालो त्या शूटमधून आणि पुन्हा आपण आलो होतो आपल्या जो शूटिंग झालेला आहे मुन्नाभाई MBBS. तर ते हॉस्पिटल आहे जे इथं शूटिंग झालेलं आहे मुन्नाभाई MBBSची. बघा ॲम्ब्युलन्सची गाडी पण आहे तिथं आणि कशा प्रकारचं सर्व. त्यानंतर बाजूला त्याच साईडला जॉली LLBची शूटिंग झालेली होती. जॉली LLB जे कोड वगैरे खजिरा ते शूट झालेलं. जॉली LLBचं इथलं पण शूट आहे. त्यानंतर सूर्यवंशम जो मूवी झालेला अमिताभ बच्चनचा, तर राजा जो ठाकूर आहे तर त्याचं जे हवेली आहे ते अशा प्रकारचं घर मोठं आणि इथं त्याचं शूट झालेलं सर्व गाणं वगैरे लागलं सर. आणि थोडंसं जर डान्स करायला भेटलं आम्ही तर थोडंसं डान्स लागलेलं कन्नड गाणं होतं त्या गाण्यावरती डान्स. तर मित्रांनो हे बघा असं आहे बटरफ्लाय गार्डन, म्हणजे सर्व प्रकारचे जे फुलं वगैरे असतात आणि मधुमक्खीला मध शोषण्यासाठी जे फुलं वगैरे असतात तर त्या प्रकारचं हे चांगलं आहे. आणि इथं बटरफ्लायचं वगैरे डिझाईन वगैरे बनवलेलं आहे. हे बघा असे बटरफ्लाय केलेलं आहे आणि त्याचंच नाव त्याला दिलेलं आहे. आणि हे जे आहे ना सर्व ग्रीनमध्ये बनवलेलं आहे. त्याचं ग्रीनमध्ये बनवण्याचं एक विशेष आहे. त्याचं सर्व फुलं जे आहे चांगल्या ग्रीन प्रकारचं राहणं आणि फुलं वगैरे चांगले राहण्यासाठीच एक केलेलं आहे, म्हणजे की ते लवकर कोमेजू नये आणि कमी ऊन भेटावे त्यासाठी चालू असते. बटरफ्लाय म्हणजे काय? हां बटरफ्लाय जसाला पाहत आहे जसा मी येते अशा प्रकारचे पक्षी येतं बघू शकता तुम्ही. फुलाच्या जाती आहेत तेवढ्या फुलाच्या जाती इथं ठेवलेल्या आहे आणि रोपवाटिका तयार केलेल्या आहे. फुलाची स्पेशल फुलाची आहे रोपवाटिका आणि त्यासाठी मेंटेन करण्यासाठी एक एक दोन दोन माणसं ठेवलेलं प्रत्येक रोपवाटिका. बघा प्रत्येक जातीचं फुलं. आता एवढं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं मी, खूप सारं एवढं नाही दाखवू शकत तुम्हाला. तर आता जातो आपण दुसऱ्या स्पॉटला, कारण खूप सारे स्पॉट वगैरे एवढे नाव पण बघू शकणार आणि एवढं बघू नाही शकत. फक्त आपल्याला एक चित्र डोळ्यासमोर आणण्यासाठी फक्त पाहणं आहे, कारण चित्रच असं आहे की ते कधीच विसरू नाही शकत इथं आल्यावर. तर मित्रांनो आपण आता बाकीचं ठिकाण पाहून आता बोरासुरा इथं आलेला आहे, म्हणजे तुम्हाला दाखवत आहे की बोरासुरा काय आहे आणि कसं असते. तर जस्ट काहीच चला मित्रांनो बोरासुरा काय आहे तर आलं बोरासुरामध्ये. आणि
असा ॲपलच्या वाचून वाटत आहे जर प्लांटमधला आहे. आणि बघा अशा प्रकारचं डेकोरेशन केलं जाऊ शकते इथं आणि एकदम नॅचरल दिसते बघा, एकदम चांगलं असते आणि खूप सारं चांगलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं प्लांटेशन आहे, सुशोभीकरण केलेलं आहे एक नंबर. आणि आमचे मित्र काही थांबले नाही, मित्राला पण वाटलं की थोडंसं बघा म्हणून मित्र पण आलेला आहे बघा एक प्रकार.